नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक भरती 2024 महाराष्ट्र। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 44,228 जागांसाठी पोस्ट ऑफिस GDS ची भरती निघालेली आहे। तर ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता। GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 आणि 15 जुलै 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे। तर या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि या भरतीमध्ये जे लेखी परीक्षा नाही आहे, ग्राउंड नाही आहे, उंचीचे काही अट नाही आहे। तर तुमचं जे सिलेक्शन आहे हे 10वीच्या पर्सेंटेजवर होणार आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी पोस्ट ऑफिस GDSच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे हे कसं चेक करत आहे हेच तुम्हाला सांगणार आहे। अहमदनगरमध्ये किती जागा, अकोलामध्ये किती जागा, अमरावतीमध्ये किती जागा, औरंगाबाद, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, त्याचबरोबर जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर, त्याचबरोबर नांदेड, नाशिक, त्याचबरोबर नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, त्याचबरोबर मिरज, त्याचबरोबर भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांची जागा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे हे कशा प्रकारे आपल्याला चेक करत आहे हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर तुम्हाला हे म्हणजे चेक कसं करायचं की बा आपल्या जिल्ह्यामध्ये किती जागा कॅटेगरीनुसार SC ST OBC WSNT BG ओपन SBC। तर हे चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर क्रोम ब्राउझर ओपन करावं लागणार आहे। तर क्रोम ब्राउझरमध्ये तुम्ही ओपन केल्यावर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे पोस्ट ऑफिस GDS, ठीक आहे। तर मी या ठिकाणी पोस्ट ऑफिस GDS सर्च करतो। पोस्ट ऑफिस GDS, तर एवढंच आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे पोस्ट ऑफिस। आपण पोस्ट ऑफिस जरी सर्च केलं तर या ठिकाणी एक वेबसाईट येणार आहे, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर या वेबसाईटवर तुम्ही सॉरी हे वेबसाईट नाही, ते एक मिनिट, तुम्हाला या ठिकाणी पोस्ट ऑफिस GDS सर्च करायचं आहे। तुम्ही पोस्ट ऑफिस GDS सर्च केल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट येणार आहे वरतं, ठीक आहे। तर या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर ही जी वेबसाईटवरची दिसत आहे तुम्हाला, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर जसे तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही ह्यावाल्या वेबसाईटमध्ये येणार आहे, ठीक आहे। तर ह्या वेबसाईटमध्ये आल्यानंतर तुमच्यासमोर असं जे इंटरफेस या ठिकाणी येणार आहे। तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी राज्य दिसत आहे, तर यामध्ये महाराष्ट्रावर सर्च करायचं आहे। महाराष्ट्रावर तुम्ही जसं सर्च केलं तर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे दिसणार आहे। जसं आता मला या ठिकाणी जवळपास अहमदनगरमध्ये चेक करायचं आहे की अहमदनगरमध्ये किती जागा आहे। तर या ठिकाणी तुम्हाला काय खाली यायचं आणि या ठिकाणी सिलेक्ट डिव्हिजन आहे। तर आता मला या ठिकाणी अहमदनगर या ठिकाणी डिव्हिजन निवडत आहे। या ठिकाणी मला जागा पाहिजे आहे, कोणत्या कॅटेगरीचे किती जागा आहे। तर अहमदनगर या ठिकाणी केल्यानंतर व्ह्यू पोस्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्ह्यू पोस्टवर या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या सर्व जागा या ठिकाणी येणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या जागा जे आहे चेक करू शकता, ठीक आहे। तर बघू शकता तुम्ही आपल्या कॅटेगरीनुसार जागा या ठिकाणी बघू शकता की तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहे, कोणत्या गावामध्ये, तुमच्या गावामध्ये किती जागा आहे या ठिकाणी, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता, ठीक आहे। त्याचबरोबर थोडं बॅक येत आहे, आणखीन तुम्हाला दुसरा जिल्हा जर चेक करायचा असेल तर या ठिकाणी बघू शकता मी आता बीड करतो। या ठिकाणी बीडवर केल्यावर व्ह्यू पोस्टवर केल्या तर बीडमधल्या या ठिकाणी सर्व जिल्हे या ठिकाणी येणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे। बघू शकता हे बीड जिल्ह्यामधले, ठीक आहे, या ठिकाणी बघू शकता तुम्ही, ठीक आहे। तर अशा प्रकारे चेक करत आहे। त्याचबरोबर मी या ठिकाणी आता एक जिल्हा सर्च करतो, या ठिकाणी अमरावती। तर अमरावतीवर मी क्लिक केलं आणि व्ह्यू पोस्टवर केलं तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अमरावती जिल्ह्यातील सगळ्या गावातील या ठिकाणी कॅटेगरीनुसार दाखवत आहे कोणत्या कॅटेगरीचे आहे, किती आहे, ठीक आहे, कोणत्या गावामध्ये किती जागा आहे कॅटेगरीनुसार, ठीक आहे। SC ST OBC WSNT BG ओपन SBC या सर्व कॅटेगरीच्या जागा दाखवत आहे। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पोस्ट ऑफिस GDS भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।